कोकण रेल्वेला आता त्यासाठी मदतीला एसटी महामंडळ धावून आलाय। कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्यात आणि त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। अगदी काल रात्रीपासून या ठिकाणी रेल्वेचे हे प्रवासी अडकलेले होते। त्यांनी प्रचंड संताप सुद्धा रेल्वे प्रशासनावर व्यक्त केलेला होता आणि याच पार्श्वभूमीवर साम टीव्हीने ही बातमी दाखवली। या सगळ्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया साम टीव्हीने दाखवल्या आणि त्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे आणि लगेचच महामंडळाच्या एसटी बसेस तिथे पाठवण्यात आलेल्या आहे आणि या बसेसच्या माध्यमातून आता या सगळ्या प्रवाशांची सोय केली जाते। त्यांना जिथे कुठे जायचंय तिथे आता बसच्या माध्यमातून त्यांना सोडण्यात येत आहे। आपण पाहतोय सध्याची ही दृश्य आहेत, हे तेच प्रवासी आहेत जे काल रात्रीपासून एक्सप्रेसच्या खोळंब्यामुळे अडकून पडले होते। दरम्यान रत्नागिरी रेल्वे स्टेशन्सवर या प्रवाशांनी गोंधळ घातला होता। गाड्या अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला होता। अगदी कालपासून या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे, त्यामुळे रेल्वे प्रशासनावर त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। दरम्यान पोलिसांकडून या प्रवाशांची समजूत घालण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे या अनेक एक्सप्रेस गाड्या काही स्थानकांवर थांबून होत्या, काही मध्येच थांबून होत्या आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रचंड खोळंबा झाला। त्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागला, त्यामुळेच संतप्त झालेल्या प्रवाशांनी गोंधळ घातला होता स्टेशन्सवर आणि आता पोलीस त्यांची समजूत काढताना आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे बसेसची सोय करण्यात आलेली आहे, दुसरीकडे अजून सुद्धा काही प्रवासी इथेच ताटकळत बसले। ते पब्लिकचे हाल आहे, तो पब्लिक करणार काय। आणि दुसरी गोष्ट बाय रोड कुठे जाण्याची सोय नाहीये, अशी काय गोष्ट कुठलीच सांगत नाहीये की बाबा असं गाडी सुटणार आहे नाही सुटणार आहे। प्रशासन काय जेवणा खाण्याची सोय करते का? तिकिटाचे पैसे घेतलेत, तिकिटाचे पैसे घेतलेले आहेत, पण त्याचे काय रिटर्न तुम्ही देणार आहे का? पब्लिक जे सोडून जातं ते। आपण पाहतोय कालपासून हे प्रवासी रेल्वेमध्येच अडकून होते, त्यांना पाण्याची सोय नव्हती, जेवणाची सोय नव्हती, त्यामुळे या सगळ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता अनेक तासांनंतर प्रशासनाने त्यांच्या जाण्याची सोय केली आहे। त्यामधले काही प्रवासी जाऊ शकलेले आहेत, काही प्रवासी अजून सुद्धा स्टेशन्सवरच आहेत आणि त्यामुळे त्यांचा संताप या ठिकाणी होतो आणि या सगळ्या प्रवाशांना आता पोलीस समजावतायत, त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो। मात्र प्रवाशांनी प्रचंड उद्रेक त्यांचा बाहेर पडलेला आहे आणि त्यांनी गोंधळ घालायला इथे सुरुवात केली होती। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलया यांच्याकडून। अमोल, काय सांगाल? प्रचंड मनस्ताप या सगळ्या प्रवाशांचा पाहायला मिळाला, सध्याचे काय अपडेट्स आहे? पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच 15 ते 16 तासांपेक्षा कोकण रेल्वे ही ठप्प झालेली आहे। कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे, त्यामुळे प्रवासी जे आहेत ते